नमस्कार. आज आपण नागकवचातील पहिले 2 श्लोक पाहणार आहोत. नागराजस्य देवस्य कवचं सर्वकामदं ऋषिः अस्य महादेवो गायत्री छंद ईरितः. नागराजस्य देवस्य इदं कवचं सर्वकामदं. देवराज नागराज याचं जे कवच आहे ते सर्व कामदम, सर्व प्रकारच्या इच्छांची पूर्तता करणारं आहे. अस्य ऋषी महादेव. या स्तोत्राचा रचयिते ऋषी महादेव आहेत आणि या स्तोत्राचा छंद जो आहे तो गायत्री छंद आहे. ताराबीजं शिवाशक्तिः क्रोधबीजस्तु कीलकः देवता नागराजस्तु फणामणिविराजितः. आता या नागकवचाचं बीज कुठलं आहे तर शिवशक्ती तारा हे या नागकवचाचं बीज आहे. दशमहाविद्यामध्ये एक तारा नावाची पण देवता आहे, एक शक्ती आहे, ती शिवाचीच शक्ती आहे. तर ह्या कवचाचं बीज आहे तारा. आणि कीलक कुठलं आहे या स्तोत्राचं तर क्रोधबीज. क्रोधबीज हे या स्तोत्राचं कीलक आहे. या स्तोत्राची देवता कुठची आहे? देवता नागराज हातू. शेषशाही शेष नागराज ही या स्तोत्राची देवता. कसा राज, कसा नागराज? फणा मणी विराजिता. ज्याच्या फण्यावर मणी आहे, नागमणी आहे, ज्याच्या फण्यावरचा मणी अतिशय शोभून दिसतो तो नागराज हा या स्तोत्राची देवता आहे. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.